मंत्री महोदयांना मला एकच बाब लक्षात आणून घालायची, आपण पुण्यात येता सुद्धा अतिशय संवेदनीय आपण काम करताय साहेब। पुणे शहराचा विस्तार होतोय, सर्व टेकड्या ज्या आहेत ना त्याच्यावरती जे काही कन्स्ट्रक्शनचं काम चालतं त्याचे जे ठेकेदार असतात त्याचा जो राडारोडा आजकाल टेकड्यांवरती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तिथे टाकायला लागलेत आणि त्यामुळे टेकड्या ह्या अजून विद्रूप व्हायला लागल्यात। तर माझी आपल्याला एक विनंती आहे की सर्व फॉरेस्ट ऑफिसर्सला सांगून एक पुण्याच्या सर्व टेकड्यांचा एक अहवाल मागून घ्यावा की कशा प्रकारे हे जे ठेकेदार अशा प्रकारचं जे मटेरियल टाकतायत ते ह्याचा समजा एक अहवाल मागवला आणि त्या पद्धतीने आपण ॲक्शन केली तर साहेब खूप मोठं काम आपल्याकडनं होईल। तसे आपण निर्देश देणार का? अध्यक्ष महोदय, वन विभागाच्या टेकड्या डोंगरांवरची माती तर काढू दिलीच जाणार नाही, परंतु मोठ्या मोठ्या शहरांमधून इमारती तुटल्यानंतर डेब्रिज टाकण्याचं काम अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मुंबईचं अहमदाबाद हायवे पालघर जिल्ह्यामध्ये इथून मुंबईचं अटल सेतूमधून उरण पनवेलकडे इथून ठाण्याच्या मार्गातून ऐरोली मार्गे कल्याण डोंबिवलीकडे आणि म्हणून त्या एंट्रन्सलाच त्या ठिकाणी महसूल विभाग, वन विभाग आणि पोलीस विभाग या तिन्ही यंत्रणांचे तिथे अधिकारी रात्रंदिवस राहतील, CCTV कॅमेऱ्याची नजर असेल आणि भविष्य काळामध्ये म्हणजे डेब्रिज डिस्पोजल सेंटर प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्माण करण्याची यंत्रणा सुरू झालेली आहे। नवी मुंबईमध्ये जसं घनकचऱ्यावर प्रक्रिया होती तशीच डेब्रिजवर सुद्धा प्रक्रिया होती आणि अशा प्रकारच्या प्रक्रिया सर्वच शहरांच्या डेब्रिजसाठी करणं गरजेचं ही गरज आहे आणि ह्या गरजेकरता परंतु कुठेतरी नेऊन डेब्रिज कोणी रस्त्यावर टाकावं, वन विभागाच्या जागेवर टाकावं हे निश्चितपणे होऊ देणार नाही। एवढं आपल्याला अध्यक्षाच्या माध्यमातून आपल्याला आश्वासित करतो।